नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, जीवन जगणं ही एक कला आहे असं म्हटलं जातं आणि खरोखर आहे ते. बघा ना, आपण जेव्हा समाजामध्ये बाहेर पडतो, घरातून बाहेर पडतो, त्यावेळेला घरापासूनच सुरुवात होते आपल्या मनावरती अनेक सकारात्मक आणि नकारात्मक घटनांचा प्रभाव करण्यासाठी. जेव्हा नकारात्मक घटनांचा प्रभाव आपल्या मनावरती जास्त होतो त्यावेळेला आपलं जीवन नकारात्मक व्हायला सुरुवात होते आणि आपण नकारात्मक विचाराच्या प्रभावाखाली येऊन मग त्या पद्धतीने वागायला सुरुवात करतो. पण जेव्हा सकारात्मक घटना आमच्या मनावरती प्रभाव करतात त्यावेळेला आम्ही सकारात्मक विचार करायला सुरुवात करतो आणि मग जीवन जगण्याचं कौशल्य आत्मसात व्हायला सुरुवात होते. आणि म्हणूनच सद्गुरू वामनराव पै यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे जीवन शोधत असताना आपल्याला नक्कीच आपल्याला स्वतःला शोधायला पाहिजे. तरच आपल्याला कळेल की मीच आहे का माझ्या जीवनाचा शिल्पकार. आज मी या परिसरामध्ये जिथे बसलेलो आहे, मी तुमच्याशी बोलतो आहे, मी ज्यांच्याशी खासबातमधून चर्चा करणार आहे अशी एक महान व्यक्ती माझ्यासमोर बसलेली आहे. मी तिचा परिचय करून देणार आहेच, पण त्यांचा परिचय करून देत असताना ह्या वास्तूविषयी थोडंसं बोलायला मला आवडेल की सद्गुरू वामनराव पै यांनी निर्माण केलेली ही वास्तू आणि त्यातून आज अनेक जण स्वतःचं जीवन सुखी जीवन जगण्यासाठी इथे येत आहेत आणि सुखाच्या वाटेवरती उभे आहेत. जेव्हा मी इथे आलो त्यावेळी सुखाची वाट मलाही सापडलेली आहे. ते पण ज्यांच्यासोबत मी आज चर्चा करणार आहे ते आदरणीय सद्गुरू वामनराव पै यांचे चिरंजीव श्री प्रल्हाद वामनराव पै, ज्यांनी IIT मुंबईमधून BTech केलेलं आहे, जे इंजिनियरची पदवी मिळवलेली आहे. त्याचबरोबर मास्टर इन मॅनेजमेंटमध्ये त्यांनी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमधून त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलेलं आहे, पदवी मिळवलेली आहे. एक चांगले पुरुषार्थ गाजवणारी अशी व्यक्ती अध्यात्मामध्ये का आली, त्यांना का असं वाटलं, आपण चर्चा करूया त्यांच्याशी. दादा नमस्कार. नमस्कार. मी प्रार्थना म्हणून सुरुवात करू? हो ना, नक्की. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. तुम्ही प्रश्न छान विचारला की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी आश्रम बांधला आहे, मठ बांधला आहे. दादा, इथे मी जेव्हा पनवेलमधून इथे निघालो ह्या जीवनविद्या म्हणजे मिशनच्या शोधामध्ये, मी पनवेलमधून इकडे येत असताना मला वाटेमध्ये अनेक असे माइलस्टोन म्हणजे मैलाचे दगड दिसले की ज्या दगडांवरती सुखाच्या वाटेवर असं लिहिलेलं आहे. माझ्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण झाला की अरे सुखाची वाट मी शोधत शोधत मला जीवनविद्या मिशनकडे जायचं आहे. सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेलं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. निश्चितपणे ते शिल्प शोधत शोधत मी इथपर्यंत येऊन पोचलो. मी मध्यंतरी वाटेमध्येच लोकांना विचारलं की हे आश्रम कुठे आहे हे इकडे जाण्यासाठी. पण आश्रमाच्या शोधामध्ये मी ती सुखाची वाट शोधायला इथपर्यंत आलो. दरवाजावरती इथे प्रवेशद्वारावरती आलो आणि मला सुखाचं प्रवेशद्वार दिसलं. मी आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेला मला दिसलं की अरे इथे तर आश्रम नाही आहे, इथे वेगळं काहीतरी आहे. हे वातावरण इथलं असं भारलेलं प्रसन्न, इथे चैतन्य काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे मला सांगा ना, ही नेमकी वास्तू हे नेमकं काय आहे इथे? छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण जनरली सगळ्यांना असं वाटतं की आपण जेव्हा एखादी वास्तू बांधतो ते आश्रम असेल सद्गुरूंचा किंवा सद्गुरूंचा मठ असेल, पण इथे कुठलाही आश्रम नाही, कुठलाही मठ नाही. हे फक्त ज्ञान देण्याचं केंद्र आहे. त्याला आपण नॉलेज सेंटर जे म्हणतो, म्हणजे म्हणून त्याला आम्ही ज्ञानपीठ म्हटलं. ज्ञानपीठ म्हणजे युनिव्हर्सिटी, जीवनविद्येची युनिव्हर्सिटी आहे. आणि इथे आम्ही संपूर्ण ज्ञान जीवनाचं, जसं तुम्ही बोलला की जीवनामध्ये जीवन जगण्याची कला आपल्याला आत्मसात केली पाहिजे. अशी आपोआप येत नसते कुठलीच. बरोबर. तुम्ही कुठलीही कला बघा, मग ते संगीत असू दे नाहीतर कुठलीही कला तुम्हाला शिकायला लागते. शास्त्रोक्त आपल्याला शिकावीच लागते, शास्त्रोक्त पद्धतीने शिकायला लागते, त्याशिवाय ती समजत नाही. आणि जीवन जगणं कला, तुम्ही जेव्हा म्हटलं की सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे, सगळीकडे दुःखाचं मारामाऱ्या दंगे धोपे चालू आहेत, तर ह्याच्यामधनं आपल्यावर जी परिणाम होत असतात हे सकारात्मक होणं कठीण असतं. कठीण आहे.
आणि म्हणून जीवन जगण्याची कला ही जी सद्गुरूंनी काढली आहे, की कला जर तुम्ही शिकला तर तुम्हाला जीवन कसं जगावं, या सगळ्या वातावरणामधनं आपण आपलं वेगळेपण कसं, सकारात्मक दृष्टिकोन दृष्टिकोन निर्माण करायची, आपलं वेगळेपण कसं आपण, आणि आपण स्वतः कसं सुखी व्हायचं, बरोबर, हे सद्गुरूंनी शिकवलेलं आहे. म्हणून तुम्ही जेव्हा वाटेवर येत होता तेव्हा तिथे लिहून ठेवलेलं होतं की सुखाच्या वाटेवर 13 किलोमीटर, सुखाच्या वाटेवर 1 किलोमीटर. आणि जेव्हा तुम्ही तिथे प्रवेशद्वाराजवळ आलो तेव्हा तुम्ही सुखाच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचलो. आणि आमची अशी संकल्पना आहे की तुम्ही एकदा आतमध्ये प्रवेश केला आणि ज्ञान घेतलं की तुम्ही सुखी होणार, याची 100% गॅरंटी. आम्ही ही गॅरंटी का देतो, कारण ज्ञान हाच देव आहे. सद्गुरू काय म्हणतात, ज्ञान हाच देव. देव म्हणजे काय, जो देतो तो देव. आणि ज्ञान तुम्हाला सगळं काही देऊ शकतो. अज्ञानानेच दुःख निर्माण होतं, ज्ञानातनं सुख निर्माण होतं. म्हणून तुम्हाला जोपर्यंत ज्ञान, खरं ज्ञान, मी खरं ज्ञान म्हणतोय, खरं ज्ञान मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणंच शक्य नाही. म्हणून इथे जे आम्ही व्यवस्था केलेली आहे ती ट्रेनिंग सेंटर आहे. इथे फक्त ज्ञानदानाची गोष्ट आहे, बाकी एखादं देऊळ म्हणा, कर्मकांड म्हणा, इथे काही नाही. इथे काय तुम्हाला एक मूर्ती पण दिसणार नाही. आणि इथे जे आम्ही संपूर्ण ही रचना केली आहे ही सुद्धा एक कौशल्याने केलेली आहे, म्हणजे जेणेकरून एक व्हायब्रेशन्स निर्माण होतील. आणि सगळेजण म्हणतात की इथे आल्यानंतर एक वेगळं जाणवतंय, मलाही जाणवतं इथे. आणि हे जाणीवपूर्वक याचं आर्किटेक्चर केलेलं आहे. आणि ते सुद्धा आमच्याच एका नामधारकाने केलेलं आहे. बरं. की जो लहानपणापासून इथे होता, त्याचं नाव प्रदीप तिळे, तो नंतर अमेरिकेत गेला, तिकडे मोठा आर्किटेक्ट झाला. तर त्यांनी आम्हाला जो मास्टर लेआउट म्हणतात की कुठे काय असलं पाहिजे जेणेकरून चांगलं एक व्हायब्रेशन, वातावरण निर्मिती होऊ शकते, ते त्यांनी आम्हाला गाईड केलं. त्यामुळे हा इतका सुंदर परिसर झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आमचे शिंकरे म्हणून आर्किटेक्ट आहे, त्यांनी हे संपूर्ण काम केलं. तर सांगायचा मतलब असा आहे की इथे आल्यानंतर आम्ही फक्त ज्ञानदानाची सोय केलेली आहे. म्हणून त्याच्यासाठी राहण्याची जागा, झोपायला, नंतर खायची व्यवस्था, हे सगळं सुंदर केलेलं आहे इथे. त्यामुळे लोकांना इथे आल्यानंतर 5 स्टार हॉटेलमध्ये जे तुम्हाला मिळतं तसं इथे आम्ही देत नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला तिथे त्याची ती सुखाची कल्पना वेगळी आहे. आणि इथले हे आत्मिक सुख आहे. इथे 6 स्टार आहे. 6 स्टार आहे. 5 स्टार मध्ये जे मिळत नाही ते इथे मिळतं. आणि मी 6 स्टार का म्हटलं, आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला हायजिनिक फूड, हायजिनिक वातावरणाचं महत्व खूप असतं. कारण सकारात्मक विचारांचं जर तुमच्याकडे वलय असेल तर तुम्ही सकारात्मक होतात. म्हणून आम्हाला असा अनुभव आहे की इथे लोक जेव्हा येतात ती कुठल्याही ह्याच्यामध्ये असू दे, त्रासात असू दे, म्हणजे काही असू दे, कुठलाही विचार सकारात्मक नकारात्मक घेऊन इथे आतमध्ये शिरला, आल्यानंतर ते बदलतात, पूर्णपणे पॉझिटिव्ह होऊन जातो, पूर्ण अनुभूती घेतो. आणि त्याच्यासाठीच इथे संपूर्ण गार्डनिंग आम्ही केलेलं आहे, लँडस्केपिंग केलेलं आहे. याचा अर्थच असा की निसर्गाशी तुम्ही रमलं पाहिजे तुम्हाला. बरोबर. त्या दृष्टीने आम्ही सगळी रचना केलेली आहे. इथे एकही मंदिर नाही आहे, इथे आहे ते विश्व प्रार्थना मंदिर. आणि ही विश्व प्रार्थना मी जी आता म्हटली, बरोबर, ती तिकडे आम्ही एकत्र बसून म्हणतो. आणि त्याची रचना पण अकॉस्टिक अशी केलेली आहे. त्यामुळे काय होतं, तिथे बसून जेव्हा प्रार्थना म्हणतो आपण सगळे एकत्र, तेव्हा एक चांगलं व्हायब्रेशन तयार होतं आणि बसणाऱ्या माणसाला पण एक वेगळा अनुभव मिळतो. नक्कीच. आता इथे आम्ही बऱ्याच वेळा तो अनुभव घेतलेला आहे. तर सांगायचा मुद्दा काय, इथे जे जे आम्ही केलं आहे त्याच्या मागे, प्रत्येकाच्या मागे संस्कार देण्याची व्यवस्था केली. म्हणजे प्रत्येक नाव सुद्धा आम्ही जे दिलेलं आहे, प्रत्येक बिल्डिंगला, इमारतीला, वास्तूला जी नावं दिली आहेत ना, त्या नावाच्या मागे पण एक थिंकिंग आहे. मी आता ज्या वास्तूमध्ये राहतोय ती वास्तू म्हणजे मी ऐश्वर्यात राहतो, मी ऐश्वर्य त्या वास्तूचं नाव आहे. तर असं सुख आहे, असं समाधान आहे. प्रत्येक वास्तूला सुख, समाधान, ऐश्वर्य असा वेगवेगळा विचार दिलेला आहे तिथे. आणि तिथे आपण वास्तू, म्हणजे तुम्ही एकमेकांना जर विचारलं तुम्ही कुठे राहतोय, तो म्हणा मी सुखात राहतोय, दुसरा म्हणा मी आनंदात राहतोय, मी ऐश्वर्यात राहतोय. म्हणजे एक जे बोलण्यामध्ये जो संस्कार असतो तो संस्कार आम्ही इथे देतोय. त्यामुळे संपूर्ण म्हणजे तुम्ही जिथे बोलाल तिथे पॉझिटिव्ह असेल. नक्कीच. अशी व्यवस्था आम्ही इथे केली. दादा, मला इथे ह्या परिसरामध्ये अजून काही अशी काही इथे प्रतिमा दिसल्या की ज्या प्रतिमांमधून बरंच काही आपल्याला जीवन कौशल्य आत्मसात करायला मिळू शकतो नुसतं पाहूनच. तर आता इथे विठ्ठलाची मूर्ती आहे, परत तिथे एक असं एक संसाराचा एक हे आहे की चढत शिल्प आहे. त्याच्याविषयी सांगा ना थोडंसं.
पहिलं तुम्ही आता विठ्ठलाची मूर्ती म्हटली, आम्ही विठ्ठलाची मूर्ती नाही ठेवली आहे, पण आम्ही जे शिल्प बनवलं आहे त्याच्यातनं आम्ही काही मेसेज दिलेले आहेत. म्हणजे सद्गुरू नेहमी म्हणायचे की विठ्ठल म्हणजे काय, विठ्ठल म्हणजे कटेवर हात ठेवून उभा ठेवलेला असलेला. विठ्ठल नाही, ती एक प्रतिमा आहे, ती एक सिम्बॉल आहे. सिम्बॉल आहे तो. पण सिम्बॉल म्हणजे प्रत्यक्षता नाही. नाही. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की विठ्ठल म्हणजे काय, विश्वी ठसावला तो विठ्ठल. म्हणजे जो विश्वात भरून राहिलेला आहे आणि तरी उरला आहे, म्हणजे ती चैतन्य शक्ती जी संपूर्ण विश्वात भरलेली आहे तरी ती उरली आहे, ती अनंत स्वरूप आहे, अमर आहे, अजर आहे, अनंत आहे. अशी जी चैतन्य शक्ती, तिला विठ्ठल हे नाव दिलेलं आहे. म्हणून इथे आम्ही जे विठ्ठल रखुमाईचं शिल्प काढलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये इन्फिनिटी ही कल्पना आहे. बरोबर. त्याच्यामध्ये जो हात ठेवलेला आहे त्याच्यातनं आम्ही इन्फिनिटी हे सिम्बॉल दाखवलेलं आहे. बरोबर. मग त्याच्यातनं आम्ही असा मेसेज देतोय की विठ्ठल म्हणजे विश्वात जो भरलेली इन्फायनाईट अशी जी पॉवर आहे त्याला आम्ही विठ्ठल नाव दिलं. विठेवरच्या विठोबाने कटेवर हात ठेवलेला आहे, नुसता तो कटेवर हात ठेवून उभा नाही आहे, तर त्याच्यामध्ये एक वेगळं काहीतरी विज्ञान आहे वसलेलं, असं आपल्याला शिकायला हवं, त्या दृष्टिकोन पाहायला हवं त्याकडे. केवळ देवदेव करून जमणार नाही आम्हाला, आम्ही दिलंच नाही करायला. तर त्याच्याही पलीकडे आम्हाला तो देवत्व नेमकं काय आहे, कुठे आहे, ते विश्वात किती भरलेलं आहे ते आम्हाला शोधावं लागेल. आणि हे शिल्प जे सेंटर प्लेसला ठेवलंय, म्हणजे संपूर्ण या 10 एकरचा जो परिसर आहे त्याच्या बरोबर सेंटरला ठेवलेलं आहे. कारण काय की सद्गुरूंचं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे तत्व सेंट्रल आहे, त्याच्या भोवती जीवनविद्या फिरते. बरोबर. जीवनविद्येचं संपूर्ण जे नॉलेज आहे त्याचं मेन गाभा म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून तिथे जे शिल्प बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं स्टेप्स आहेत, आणि स्टेप्समध्ये खालूनपासून ते वरपर्यंत निरनिराळ्या स्टेप्स दाखवलेले आहेत, आणि प्रत्येक स्टेप्सवर आम्ही काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. बरोबर. सुरुवात केली आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आणि शेवटी लिहिलं आहे की प्रपंच सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ. नुसता परमार्थ करण्यात काहीच हे नाही, देवदेव करण्यासाठी आम्ही इथे हे सेंटर उघडलं नाहीये. बरोबर. की प्रपंच सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ. म्हणून सुरुवात तूच आहे तुझा शिल्पकार आणि शेवट परमार्थ. त्याच्यामध्ये निसर्ग नियम, उद्योग हाच खरा योग कसा आहे, म्हणजे उद्योग किंवा कामाला महत्व दिले सद्गुरूंनी, नंतर निसर्ग नियमांना महत्व दिलेलं आहे, स्त्रीला महत्व दिलंय, असं सगळे स्टेप्स तिकडे आहेत. आणि त्याच्या बाजूने मी पाहिलं की बाजूने असे हातात हात घालून सगळा समाज उभा आहे, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि म्हणजे काय समाजाला इथे घेऊन यायला पाहिजे. इथे आता प्रत्येक जण येत नाही, त्यांना आणायला लागतं. म्हणून तुमच्यासारखे जे लोक आहेत की ज्यांना ही जीवनविद्या आवडलेली आहे, मग ते दुसऱ्यांना हात घालताना सांगतात तू पण चल, बरोबर, तू पण सुखाच्या प्रवेशद्वारामध्ये ये, जेणेकरून तू पण सुखी होशील. कारण एकदा सद्गुरू नाही म्हणतात आपण सुखी झालो की मग ती दुसऱ्यांना सुखी करण्याची तळमळ आपोआप निर्माण होते. आता तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला की तुम्ही एवढे शिकलात तरी तुम्ही हे का काम करताय. हां, मला तो प्रश्न आहेच. मी तुम्हाला मगाशी मी इंट्रोड्यूस करताना मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की बीटेक झाले तुम्ही इंजिनियर, तुम्ही सायन्सचे स्टुडंट असताना, विज्ञान तुम्ही शिकलेले असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसे काय नेमके वळलात. हा प्रश्न मला प्रत्येक जण विचारतो. कारण सद्गुरूंचा वारस म्हणून मी काय हे स्वीकारलेलं नाही आहे. आणि खरं म्हणजे सद्गुरूंनी जे सगळं तत्वज्ञान मांडलं त्याचा मी सखोल अभ्यास करून त्याच्यावर प्रश्न विचारून जेव्हा मला ते सगळं पटलं, मला ते प्रॅक्टिकल वाटलं, जीवनाला उपयोगी असं वाटलं, नंतर ते काय म्हणतात त्याला रॅडिकल वाटलं. म्हणजे जे सर्वजण अध्यात्मामध्ये करतायत, देवदेव करतायत, उपास तपास करतायत, तीर्थयात्रा करतायत, ह्याच्यापासून मला एक काहीतरी वेगळं वाटलं हे. त्यामुळे हे मला रॅशनल वाटलं, प्रॅक्टिकल वाटलं आणि कोणी करू शकेल असं वाटलं. बरोबर. आणि सद्गुरूंनी काय केलं, स्वतः प्रपंच सक्सेसफुल करून परमार्थ सिद्ध करून दाखवलं. म्हणजे आतापर्यंत असे फार कमी लोक असतील की ज्यांनी परमार्थामध्ये आपली उंच उडी मारलीच, त्याच्याबरोबर प्रपंच पण सुखाचा केला त्यांनी. सद्गुरूंनी प्रपंच सुखाचा केला. सद्गुरूंनी याच्यामधनं कुठेही पैशासाठी काम केलेलं नाही. सद्गुरूंनी कशासाठीच पैसे घेतले नाहीत. कारण काही लोक असं म्हणतात की कीर्तन आणि यांनी तुमचं काय म्हणतात त्याला सोय होते का. तर सद्गुरूंनी त्याच्यातनं पैसे कधीच कमवले नाही. स्वतः BA ऑनर्स होते. सद्गुरू स्वतः सचिवालय, त्यावेळेला सचिवालय म्हणायचे,
आता आपण त्याला मंत्रालय म्हणतो. त्या सचिवालयामध्ये डेप्युटी सेक्रेटरी ह्या उच्च पदावर काम केलेलं आहे. म्हणजे असं काम करून सुद्धा त्यांनी प्रपंच सुखाचा करून आणि जे जे बोलले, त्यांनी जे जे शिकवलं त्याप्रमाणे ते वागले. म्हणजे त्यांनी आपल्या जीवनविद्येने लोकांच्या अंधश्रद्धा काढून टाकल्या. बरोबर. लोकांना जीवन जगण्याचं कसब शिकवलं, कला शिकवली आणि व्यसनमुक्त केलं लोकांना. बरोबर. आता या सगळ्या ज्या गोष्टी केल्या ना, ह्या फक्त ज्ञानाने केल्या. ज्ञान देऊन लोकांच्या आपोआप अंधश्रद्धा गळून पडल्या. बरोबर आहे. काही करायला लागलं नाही. सद्गुरूंनी काही केलं नाही की अंधश्रद्धा तू काढ, सांगितलं नाही. ज्ञान दिलं. कारण सद्गुरू काय म्हणतात माहितीये की तुम्ही प्रकाश दिला की अंधार आपोआप निघून जातो. बरोबर. तसं तुमचं ज्ञान दिलं की अज्ञान निघून जातं. नक्कीच. आतापर्यंत लोकांना जे वाटतं की असं केलं की मला काहीतरी फायदा होईल, सद्गुरूंनी ते खोडून काढलं. बरोबर. म्हणजे त्यांनी वास्तवाचं दर्शन, वास्तववाद त्यांनी लोकांसमोर मांडला, विज्ञानाला सोबत घेतलं आणि अध्यात्माची त्याला जोड दिली. आणि म्हणून मला ते करावंसं वाटलं. का तर मला जे सुख मिळालं किंवा मला जे आनंद मिळाला तर हा लोकांना सगळ्यांना मिळू दे जगातल्या. आणि सद्गुरूंचं तेच ध्येय होतं की हे जग सुखी व्हावं. आपण आनंद वाटूया. आपण आनंद वाटूया. मित्रांनो, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या संकल्पनेवरती सद्गुरू वामनराव पै यांनी हे जीवन आनंद एक मंदिर इथे उभं, मंदिर म्हणण्यापेक्षा एक जीवनाचा संकल्प उभा केलेला आहे. आपण प्रल्हाद दादांशी ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. घेऊया छोटीशी विश्रांती. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण चर्चा करतोय प्रल्हाद पै यांच्याशी, जे जीवन विद्या मिशनचे कार्य सांभाळत आहेत सध्या, सद्गुरू वामनराव पै यांचे चिरंजीव. दादा, जे आपण मगाशी शिल्पाविषयी बोलत होतो, त्या शिल्पामध्ये मला एक गोष्ट दिसली की माणूस खालून वरती आपलं प्रपंच घेऊन वरती चाललाय. त्याच्यासोबत एक त्याची कदाचित त्याची पत्नी आहे, त्यांचं मूल आहे, पण वरती गेल्यानंतर त्याला पंख फुटलेले आहेत. हा नेमकं काय संकल्पना आहे? ही खूप सुंदर संकल्पना आहे. कारण सद्गुरूंनी काय सांगितलं की जीवनात तुम्हाला जगायचं असेल, सुखाने विहार करायचा असेल तर 2 पंखांची गरज लागते. आता पक्षी कसा विहार करतो, त्या 2 पंख लागतात. तसं आपल्याला सुद्धा ह्या जीवनाच्या आकाशामध्ये विहार चांगला करायचा असेल तर 2 पंखांची गरज आहे. एक पंख म्हणजे प्रपंच, दुसरा म्हणजे परमार्थ. एका पंखाने आपण उडू शकत नाही. बरं. म्हणून तुम्हाला जीवनात जर सुखी व्हायचं असेल, जीवनात जर सुखाने विहार करायचा असेल तर प्रपंच जसा महत्वाचा तसं परमार्थ पण महत्वाचं आहे. ईश्वर महत्वाचं जसं ऐश्वर पण महत्वाचं आहे. बरोबर. सद्गुरूंनी दोघांनाही महत्व दिलेलं आहे. जेवढा पैसा महत्वाचा तेवढंच पुण्य महत्वाचं आहे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की तुम्ही सध्या काय चाललंय, एका बाजूनीच लोक विचार करतायत आणि जीवन जगायचा प्रयत्न करतात. म्हणजे पैसा मिळवणं, ऐश्वर मिळवणं, नंतर प्रपंच करणं, याच्या पुढे लोकांना कळत नाही. पण प्रपंचाला जर परमार्थाची साथ असेल, ऐश्वर्याला ईश्वराची साथ असेल, बरोबर, पैशाला पुण्याची साथ असेल तर तुमची जी विहार करणं आहे ना ते सुखाचा होऊ शकतो. हा तर कन्सेप्ट. आणि ते पंख तुमचे सबळ होऊन तुम्ही निश्चितपणे सुखाच्या मार्गाने. शेवटी तो लास्टला पोचला की प्रपंच परमार्थ दोन्ही तो शिकला की तो मग जीवनात उडायला मोकळा झाला. दादा, माझ्या मागे एक वास्तू आहे ज्या वास्तूवरती सद्गुरू सहवास तिचं नाव आहे. आणि त्या वास्तूवरती मला वरती हनुमानाचं एक प्रतिमा दिसते. ते काय संकल्पना आहे ती? त्याच्यापुढे संकल्पना अशी आहे की सद्गुरूंनी ही जी जीवन विद्येची सुरुवात केली मिशनची, तेव्हा ते नाम संप्रदाय मंडळ म्हणत होते, ती सुरुवात आहे ना हनुमान मंदिरामध्ये केली. आणि जो एक अंतर्मनाचा कौल म्हणतात ना की तिथे सुरू करावी, तसा अंतर्मनाचा एक कौल सद्गुरूंना स्वप्नात
हनुमान येऊन दोनदा तीनदा हनुमानाचं स्वप्न पडलं सद्गुरूंना. तेव्हा सद्गुरूंना वाटलं हा अंतर्मनाचा आपला कौल आहे की मी माझं कार्य इथून सुरू करावं. बरं. म्हणून सद्गुरूंनी त्या हनुमान मंदिरामध्ये कार्य सुरू केलं होतं. छोटंसं मंदिर आहे, एक 100-1 लोक बसत असतील, 200 लोक पकडा. तिथून कामगार विभागात ते सुद्धा मुंबईमध्ये काळा लालबाग, काळा चौकी लालबाग म्हणजे कामगार एरिया तेव्हा सगळा तिथला. बरोबर. म्हणजे सगळे कामगार तिकडे राहतात. गरीब वस्ती, व्यसनाच्या अधीन झालेली, अंधश्रद्धेच्या अधीन झालेली असे लोक तिकडे भरपूर, आणि गरीब लोक खूप. तर सद्गुरूंनी तिकडून सुरुवात केली हनुमान मंदिरामध्ये, आणि हळूहळू कामगारांची मुलं शिकायला लागली, कामगारांची व्यसनं सुटायला लागली, कामगार अंधश्रद्धेनं मोकळे व्हायला लागले. असं तिकडे काम त्यांनी बरेच 30 वर्ष काम त्या एरियामध्ये, परळ एरियामध्ये सगळीकडे त्यांनी केलं. आणि हळूहळू तो विस्तार संपूर्ण महाराष्ट्र, बेळगाव, नंतर गोवा, नंतर राजस्थान, असं हळूहळू तो वाढत गेला. आणि आज अमेरिकेमध्ये सुद्धा आमचं सेंटर, जीवनविद्या सेंटर रजिस्टर झालेलं आहे अमेरिकेमध्ये सुद्धा. तर सांगायचा मुद्दा असा आहे की सद्गुरूंनी त्या हनुमान मंदिरामधनं सुरुवात केली. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की हनुमान हा आमचा अध्यक्ष आहे. बरं. हा, आणि हनुमान याचा अर्थ असा आहे की जसं मी तुम्हाला विठ्ठलाचा अर्थ सांगितला तसं मन आपलं माकड आहे, मरकट आहे म्हणतो आपण. बरोबर. मन कसं चंचल आहे, मरकट आहे, त्या मनाचं उन्मन करायचं म्हणजेच परमार्थ. परमार्थ म्हणजे काय, हे जे चंचल मन आहे याला स्थिर करून आपल्या ताब्यात आणून त्याचं उन्मन करणं म्हणजेच परमार्थ. आणि जेव्हा आपण जीवनाचं शहाणपण शिकतो, जीवनाचं शहाणपण शिकायला कुठेतरी आपल्याला थांबावंच लागणार, कुठेतरी आपल्याला तो सद्गुरूचा आधार, सद्गुरूच्या पायाजवळ जावंच लागणार. पण जीवनाचं शहाणपण शिकत असताना आपण बरेच जण समाजामध्ये अनेक लोक आहेत की स्वतःला शहाणी समजतात. म्हणजे मी तुझ्यापेक्षा मी जास्त 2 पटीने जास्तीचं हे सांगत असतात, सिद्ध करत असतात. पण याला खरं शहाणपण म्हणायचं, मग खरं शहाणपण नेमकं काय आहे? हा खूप प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण मी हा प्रश्न माझ्या वडिलांना विचारला होता की तुम्ही म्हणता शहाणपण आपण देतो तेच शहाणपण का? तेच मला प्रश्न पडला होता. मग मी सद्गुरूंनी मला उत्तर ते दिलं, ते समजणार आहे. सद्गुरू म्हणतात प्रत्येकजण स्वतःला शहाणा समजतो. बरोबर. लहान मूल सुद्धा आपल्याला शहाणा समजतं. प्रत्येक जण आपल्याला शहाणा समजतो, आपापल्या विचाराप्रमाणे तो प्रत्येक जण शहाणा असतो. पण खरं शहाणपण कुठून येतं तर ते अध्यात्मामधनं येतं किंवा निसर्गामधनं येतं. निसर्गाचा आपण एक भाग आहोत हे लक्षात ठेवायचं. माणूस एक प्राणी आहे आणि तो निसर्गाचा एक भाग आहे. त्यामुळे निसर्गामध्ये सगळे जे चाललेलं आहे बरोबर ते आपल्याला सतत शिकवत असतं. लक्षात ठेवा, निसर्गामध्ये तुम्ही सगळं बघा. सद्गुरू काय म्हणतात की निसर्ग नियमाप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे. म्हणून शहाणपणाचा मूळ कुठे, निसर्ग नियमामध्ये. निसर्ग काय सांगतो, सर्वांना द्या, देत राहा, हे शहाणपण. आपण काय करतो, घेत राहतो. आणि पेरावती उगवतं म्हणतात ते शहाणपण तेच सांगतं. तुम्हाला निसर्ग किती गोष्टी सांगतो, पेरलं तर उगवेल, पेरलं तर उगवणार नाही. नुसतं पेरून चालणार नाही, खतपाणी घालायला लागतं. प्रयत्नाचं खतपाणी घालायलाच पाहिजे तुम्हाला, हे पण सांगतो. म्हणजे प्रयत्नावर शिकवतो. नाही तर काय बाबा मी टाकली आणि आलं असं होत नाही. त्या तुम्हाला खतपाणी घालायला लागतं. हे सगळं जे महत्वाचं आहे. ह्याच्यातनं आपण काय शिकायचं की नुसतं एक विचार करून चालत नाही, त्याला खतपाणी घालायला पाहिजे. प्रयत्न, म्हणून सद्गुरूंनी प्रयत्नवादाला महत्व दिलेलं आहे, दैववादाला महत्व दिलेलं नाही. आणि सद्गुरूंनी काय सांगितलं की निसर्ग जे सांगतो ना त्याच्यातनं आपल्याला शहाणपण मिळालं पाहिजे. आता कुठलंही झाड बघा, ते झाड असं वाढत असतं, त्याला सूर्यप्रकाश पाहिजे असतो. मध्ये जर कुठलीही गोष्ट आड आली की ते असं करतं आणि वरती जातं. काय शिकवतो आपल्याला, काय शिकवतो, शहाणपण शिकवतो, तडजोड शिकवतो. आयुष्यामध्ये तडजोड करा, वळसा घ्या. नाहीतर तुम्हाला पटत नाही तिथून तडजोड करून तुम्ही वरती जा. बरोबर. भिडला तर काय होईल, मारामारी होतील. म्हणून तडजोड वृत्ती शिकवतो. ऍडजस्टमेंट, लॉ ऑफ ऍडजस्टमेंट. निसर्गामध्ये आपोआप ऍडजस्टमेंट होत असते. तुम्ही वाट लावता, निसर्गाची वाट लावता, पण निसर्ग स्वतःला ऍडजस्ट करत असतो प्रत्येक वेळेला. तसंच आता पाऊस बघा, पाऊस किंवा ही झाडं सगळ्यांना सगळं देतात. ते असं म्हणत नाही की मी या धर्माचा तर ह्याला देणार नाही, ह्या धर्माचा माणूस माझ्या झाडाखाली तर मी सावली देणार नाही, मी ह्या धर्माच्या माणसाला फळ देणार नाही, असं म्हणतो का? तू कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही वर्णाचा असू दे, देण्याचं काम माझं, हे आपल्याला झाड शिकवतो. म्हणून आपण जे धर्माधर्मामध्ये भेद करतो, धर्माधर्मामध्ये आज मारामारी चाललेल्या आहेत,
मी गोरा तू पांढरा, हे सगळं गोरा काळे बिळे सगळ्या गोष्टी आहेत ना, निसर्गाला मान्य नाही आहेत. निसर्ग काय म्हणतो, तू गोरा असू दे काळा असू दे, तो नियम सेम. रंग माझाच आहे, हा रंग शेवटी माझा आहे, रंग नियम माझाच आहे. सेम. नियम सेम. मग तू म्हणशील मी गोरा अमेरिकन आहे हो. म्हणून माझ्यासाठी निसर्ग नियम बदलणार नाही, नाही. ते आपल्या इकडे चालतं. बरोबर. मोठा माणूस झाला की नियम बदलले, हे आपण चालतं. तो मानवाने स्वीकारला, तो त्याचा धर्म आहे, तो त्याचा धर्म आहे. म्हणून हे जे निसर्ग आपल्याला जे शिकवतो, आणि शेवटी सद्गुरूंनी आहे ना परमेश्वर म्हणजे याची व्याख्या केलेली आहे. ते सगळं बघितलं तुम्ही ना तर तुम्हाला समजेल की हे अध्यात्मामधनं, त्याला मी स्पिरिच्युअल विजडम नाव दिलंय. म्हणून आमच्याकडे एक कोर्स आहे की स्पिरिच्युअल विजडम इन डे टू डे लाईफ. म्हणजे काय की हा जो शहाणपण जो स्पिरिच्युअलिटीमधनं येतो, बरोबर, निसर्गामधनं जो येतो, हा शहाणपण आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे. हे शहाणपण शिकायचं कुठून, तर ते निसर्गातून. ते शिकवणार आहे, तो सांगतोय आपल्याला. फक्त आपली दृष्टिकोन जोपासणं तितकाच, दृष्टी बदलायची, दृष्टी बदलायची आहे. आणि जीवनविद्या फक्त दृष्टी बदलायचं काम करते. बरोबर. पाहण्याची दृष्टी बदलायची आणि काय नाही. विचारांमध्ये क्रांती करतोय आम्ही बंदुकीच्या गोळीतनं क्रांती नाही, विचारातनं क्रांती करतोय. आणि जेवढे हे विचार जगात जातील तेवढं विश्वशांतीला सुरुवात होईल. नक्कीच नक्कीच. दादा, आपण निसर्गावरती तुम्ही आता सांगितलं की निसर्ग हा आपल्याला शहाणपण शिकवतोय, फक्त दृष्टिकोन जोपासणं गरजेचं आहे. थोडं मी निसर्गाच्या पलीकडे, निसर्गातूनच मला यावंसं वाटते की आज आम्ही देवदेव परमेश्वर करत, आता देव आणि परमेश्वर ही संकल्पना तुम्हाला ती मला विचारायचं आहे, पण परमेश्वर म्हणजे नेमकं काय ही संकल्पना आहे? आता काय झालं माहिती आहे, परमेश्वर याच्यावर कोणी काही बोलतो. मी असं वाचलंय की हा माझा देव, हा तुमचा देव. म्हणजे देवाचे पण खूप असे प्रकार करून ठेवलेले आहेत. म्हणजे हिंदू धर्मामध्ये सुद्धा बरेच देव आहेत, गल्लीबोळामध्ये प्रत्येकजण त्याच्याशी बांधतोय, हा माझा देव, हो हो हो, हा माझा तू तुझा. अशा वेळेला असंही होतं की ती जागा हे करण्यासाठी सुद्धा मला ते देवाचं म्हणजे परमेश्वर ही संकल्पना जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत जगातले प्रॉब्लेम कुठलेही सॉल्व्ह होणार, असं सद्गुरूंचं खास मत. कारण परमेश्वर ही कल्पना समजली नाही की सगळा गोंधळ. बरोबर आहे ना. मग तुम्हाला नशीब म्हणजे काय कळत नाही, मन म्हणजे कळत नाही, विचार म्हणजे काय कळत नाही, तुम्हाला काहीच कळत नाही. मीच कोण आहे तेच पाप पुण्य म्हणजे कळत नाही. कारण पाप पुण्याच्या सुद्धा गोष्टी वेगळ्याच काही लोक करतात. लसूण खाल्ली एकादशीला पाप, असलं पाप बीप नसतं. म्हणून ह्या सगळ्या संकल्पना समजण्यासाठी पहिलं परमेश्वर ही संकल्पना नीट समजली पाहिजे. आणि परमेश्वर ही संकल्पना नाही आहे, परमेश्वर हे वास्तव आहे, हे समजलं पाहिजे. म्हणून परमेश्वर म्हणजे काय हे सद्गुरूंनी निरनिराळ्या रीतीने समजून सांगितलं. एक म्हणजे विश्वरूपाने जो समोर आहे म्हणतात. सद्गुरू काय म्हणतात, परमेश्वर विश्वरूपाने समोर आहे, शरीर रूपाने जवळ आहे, आणि सच्चिदानंद स्वरूपाने तो आतमध्ये आहे, असं सद्गुरूंनी केलेलं आहे. म्हणजे सगळीकडे तोच आहे. विश्वरूपाने म्हणजे विश्वासवर तोच भरलेला आहे. शरीर हे सुद्धा परमेश्वरच आहे, आणि शरीरामध्ये जो आत आहे तो सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून सगळीकडे जे आहे ते परमेश्वरी तत्वच आहे, दुसरं काहीच नाही, असं सगळं सांगितलं. आता ही जी संपूर्ण जग आपण बघतोय तिथे परमेश्वर कसा बघायचा हा लोकांना मोठा प्रश्न आहे. कारण काही लोक म्हणतात प्रत्येक मानवामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये देव आहे. आता तुम्ही जर सिंहाकडे बघून जर म्हटलं देव आहे म्हणून त्याला नमस्कार, तो येऊन तुम्हाला खाऊन जाणार. त्यामुळे शेवटी तुम्हाला आहे ना, देव आहे म्हणजे काय आहे, परमेश्वर आहे सगळीकडे भरलाय म्हणजे काय आहे. मग सद्गुरूंनी काय सांगितलं की जे ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सांगितलं की चैतन्य स्वरूपात सगळीकडे भरलेलं आहे. म्हणजे आपल्या आत्मेश्वर देव आहे, पण आपण देवासारखे वागतो का? नाहीच. प्रत्येक लोकांकडे परमेश्वर आतमध्ये भरलाय म्हणून आपण सांगतो. सगळ्या संतांनी ओढून सांगितलं आपल्याला की परमेश्वर प्रत्येकाच्या आतमध्येच आहे. मग आपण कसे वागतोय हा मोठा प्रश्न आहे ना. लोकांना हा प्रश्न पडतो की आपण असे का वागतोय, जो देव आतमध्ये आहे, परमेश्वर आतमध्ये आहे, आम्ही दानवासारखेच वागतोय. काही लोक म्हणतात गरीबामध्ये परमेश्वर बघा. अरे बघा काय, तो मग गरीब काय आहे, त्याच्याकडे तो परमेश्वर आहे. बरोबर. मग सांगायचा मुद्दा काय माहितीये की परमेश्वर ही संकल्पना नाही आहे किंवा कल्पना नाही आहे. म्हणून आपण म्हणतो ना, मी ह्या देवाला मानतो बिनतो ना. मानतो म्हणजे कल्पना, देव आहे ही कल्पना नाही, वास्तव आहे, आणि हे प्रत्येकाला अनुभव घेता येण्यासारखं आहे. मग सद्गुरूंनी सोपं सांगितलं. काय सांगितलं की ही जी चैतन्य शक्ती आहे ही संपूर्ण जगामध्ये प्रगट झालेली आहे, विश्वरूपाने प्रगट झालेली आहे, आणि ती व्यवस्था रूपाने तुम्हाला पाहता येते. कारण जिथे जिथे निर्मिती आहे तिकडे व्यवस्था आहे. बघा, संपूर्ण जग ही निर्मिती आहे, आणि त्या संपूर्ण निर्मितीमध्ये व्यवस्था आहे, नियम आहेत, निसर्गाचे नियम आहेत बघा, आणि त्या नियमाप्रमाणेच चालणार सगळेजण.
वरतून पडलं की खालीच जाणार. हो, तो गुरुत्वाकर्षण शोध नंतर लावला, पण ते पडत होतं अगोदरच. पडत होतं पहिल्यापासून. म्हणजे तो नियम आहेच. मग तुम्ही म्हणला मला नियम माहित नाही म्हणून उडी मारली, मेलाच. मग निसर्ग नियम तुम्हाला कधीच क्षमा टाळता येणार करणार नाही, नाही, क्षमा टाळता येणार करणार नाही. म्हणून निसर्ग नियम समजावून घेणं हे महत्वाचं आहे. म्हणून विज्ञान काय करतंय, निसर्ग नियम समजवतंय, समजून घेत आहेत, शोध लावतात. म्हणजे काय, ते नवीन काय करत नाहीये. निसर्गामध्ये जे आहेत ते नियम दाखवून देतात आपल्याला, हे विज्ञान झालं. आणि त्याच्याही पलीकडे जे सूक्ष्म आहे निसर्गाचे नियम, ते अध्यात्म दाखवून देतात. बरोबर. कळलं. आता सद्गुरूंनी ही जी परमेश्वराची व्याख्या केली आहे, स्थूल परमेश्वराची, म्हणजे आपण म्हणतो ना सगळीकडे परमेश्वर भरला आहे. बरेच लोक असं स्टेटमेंट करतात की निसर्गामध्ये निसर्ग म्हणजेच परमेश्वर म्हणतात. सद्गुरू म्हणतात निसर्ग म्हणजे परमेश्वर नाही, निसर्ग ही निर्मिती आहे. आणि परमेश्वर ह्या व्यवस्था रूपाने प्रत्येक ठिकाणी आहे. आता व्यवस्था बघा कशी, ऊन येतं, पाणी ढगात ढग होतं, ढगातनं पाऊस पडतो, आपल्याला पाणी मिळतं. आता हे शुद्धीकरण कोण करतं, ऑटोमॅटिक करतं, निसर्गच करतोय. खारट पाणी शुद्ध कोण आपल्याला देते, निसर्ग करतो. पेरलं की उगवतंय, खायला तुम्हाला देते. बघा अन्न बिन्न सगळं तुम्हाला निसर्ग देतोय. बरोबर आहे. बरोबर. निसर्ग काय तुम्हाला देत नाही सांगा, सगळंच देतोय. बरोबर ना. म्हणून निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. दादा, तुम्ही परमेश्वराची संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून सांगितली. निश्चितपणे आपल्या प्रेक्षकांना ही संकल्पना नक्कीच कळली असेल. पण हे जाणून घेण्यासाठी अजून आपल्याला हा एपिसोड, सगळ्या अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या. पण या एपिसोडमध्ये हे सगळं आपलं बोलणं संपणार नाही आहे. आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत. मित्रांनो, परमेश्वरी संकल्पना, परमेश्वर म्हणजे नेमकं काय, माझ्याही मनामध्ये अजून बरेच प्रश्न आहेत. देव असणं, देव नसणं, मी दादांना विचारणार आहे सगळे प्रश्न, पण पुढच्या भागामध्ये. पण त्या अगोदर आमचा पत्ता लिहून घ्या. दोस्तों, हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं. हमारा ईमेल एड्रेस है khabarbaat@live.in. फेसबुक पे हम मिल सकते हैं facebook.com/khabarbaat. यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/UNBSuman. हमारा मोबाइल नंबर है 9869009449. तर पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीसह, नवीन विचार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.